फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर इथे बघू शकता मी ह्या छोटे-छोटे 10-10 रुपयाला अशा कुंड्या आणलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आमच्या इथे जो बाजार असतो त्यामधून मी ह्या आणलेल्या आहेत. खूप मस्त अशी क्वालिटी आहे आणि त्या मी कशा पद्धतीने भरून घेत आहे आणि कमी खर्चामध्ये आपण आपल्या इथे छान प्रकारे गार्डन म्हणजे बाग तयार करू शकतो. मी असंच करते कारण होता बाहेरून जास्तीत जास्त मी प्लांट असं काही विकत आणत नाही. तर इथे बघू शकता हे जे माझ्याकडे मोठे-मोठे प्लांट आहेत त्याचे पानं गळलेले आहेत ते मी बुडामध्ये टाकलेले आहेत. आणि इथे बघू शकता मी असं घरीच गांडूळ खत तयार करते म्हणजे जे पानं वगैरे असतात किचनमधील वेस्ट हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि ते सुद्धा मी विकत आणत नाही. तर बघू शकता किती मस्त असं भुसभुशीत खत तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये मी माती टाकून असं मिक्स करून हे मी या कुंड्यामध्ये भरून घेत आहे. बघू शकता किती भुसभुशीत अशी माती आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला जास्त काही मेहनतसुद्धा लागत नाही. मी एका जागेवरच जे पानं वगैरे असतात ते असे जमा करून ठेवते आणि मला जशी लागल तसं मी त्यातून ते खत घेते. तर बघू शकता इकडे हे कलांचीसुद्धा मी कटिंग्स लावल्या होत्या. त्या इथे सावली असल्यामुळे कारण खूप मोठे-मोठे असे प्लांट आहेत माझ्याकडे काही, तर त्याच्या सावलीमुळे हे प्लांट अशी याची वाढ जास्त झालेली नाही. तर ते मी आता इथे या जे तेलाची कॅनी आहेत त्यामधून उपटून मी आता ह्या ज्या मी कुंड्या तयार केलेल्या आहेत माती भरून त्यामध्ये मी असे हे लावणार आहे. आता तर थंडीला सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि आत्ताच या कलांचूला मस्त असे फुलं फुलतात. परंतु आता मी ह्या कटिंग्स इथे या कुंड्यामध्ये लावून घेणार आहे आणि जिथे जास्त ऊन येणार आहे अशा ठिकाणी ठेवून देणार आहे. बघूत आता याला फुलं कधी लागतील तर. परंतु अशा मस्त हेल्दी अशा कटिंग्स आहेत म्हणजे प्लांट तयार केलेले आहेत मी. होता मी असे हे प्लांटसुद्धा विकत आणत नाही. नर्सरीमध्ये तर हे आमच्या इथे तरी खूप महाग असे प्लांट मिळतात. दुसरीकडे मी जेव्हा काही व्हिडिओ बघते असे तर ते म्हणतात की आम्ही 30-30 रुपयाला 20 रुपयाला विकत आणलेले छोटे-छोटे प्लांट विकत आणतात. परंतु मला तर आमच्या इथे कुठंच असे हे मिळत नाहीत. मोठे-मोठे प्लांट आहेत आणि ते सुद्धा हे कलांचूचे तर 100-100 रुपयाला प्लांट आहेत आणि एवढे छानसुद्धा नव्हते. म्हणून मी ह्या अशाच माझ्याकडे जे कटिंग्स प्लांट तयार केलेले आहेत ते अशा मी लावून घेतलेले आहेत. इकडे बघू शकता मस्त असे हे मी लावून घेतलेले आहेत आणि जिथे ऊन जास्त येईल तिथेच मी ह्या अशा कुंड्या ठेवून घेणार आहे. कारण मी आज माझ्या बागेमध्ये प्लांट लावण्याचं काम करत आहे आणि मातीसुद्धा मी कशी तयार केलेली आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे बघू शकता हे कोलियस आहे. खूप सुंदर असं हे प्लांट आहे. म्हणजे आपल्या बागेमध्ये जर फुलांची फुलं कमी असतील तर त्याची कमतरता हे भासू देत नाही. इतकं सुंदर असं हे कलांचूचं कोलियसचं प्लांट आहे आणि जे मी कलांचूचे जे प्लांट होते या तेलाच्या कॅनीमध्ये तर त्यामधील उपटून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी आता हे कोलियस लावून घेणार आहे. कारण याला जास्त उन्हाची सुद्धा आवश्यकता नसते म्हणून मी यामध्ये अशा ह्या कटिंग्स लावलेल्या आहेत आणि हे खूप छान टाईम आहे यांना लावण्यासाठी. हे कधी पण आपण लावू शकतो आणि ते खूप छान प्रकारे येतात. तर एका प्लांटपासून आपण असे अनेक प्लांट तयार करू शकतो. इकडे बघू शकता आता मी हे ज्या पपया आहेत त्या मी लावून घेणार आहे. तर इथे बघू शकता या सुद्धा तेलाच्या कॅनीमध्ये दुसरे माझे लिलीचे प्लांट होते तर त्यामध्येच मी सीड्स टाकल्या होत्या. मी असं ज्या आपण पपया फ्रूट विकत आणतो त्याच्यातसुद्धा मी बी फेकून न देता अशा कुंड्यामध्ये टाकून देते. तर बघू शकता त्यापासून किती सारे असे पपयाचे प्लांट तयार झालेले आहेत. हे सुद्धा मला नर्सरीतून विकत आणायची गरज पडत नाही. तर हे बघू शकता इथे या झाडाला मी आधी व्हिडिओ टाकलेला आहे. त्याला खूप साऱ्या मोठ्या अशा पपया लागलेल्या होत्या आणि खायला तर इतक्या गोड आणि चविष्ट होत्या म्हणजे आपण घरच्या घरीच रोपसुद्धा तयार करू शकतो. तर इथे बघू शकता मी आता हे लावण्यासाठी असे जी माती आहे म्हणजे खाली जी माझ्या वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये जी जागा आहे प्लांट लावण्यासाठी त्यामध्येच मी आता हे जमिनीमध्ये अशा पपया लावून घेत आहे. हे बघू शकता मी एक एक करून अशा हे पपईचं जे रोप होतं ते लावून घेतलेलं आहे आणि मस्त अशा ह्या पपया लावलेल्या आहेत आणि त्याला मी आत्ता
इथे एवढी जागा आहे. इथे मी आधी भाजीपालासुद्धा लावला होता, परंतु इथे सावलीमुळे जास्त येत नाही. तर इथे बघू शकता मी जे माझ्याकडे आता गांडूळ खत तयार केलेलं आहे, ते खत मी असं याच्या बुडामध्ये ज्या मी पपया लावून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकून देत आहे. सगळ्या पपयाच्या बुडामध्ये मी हे खत टाकून दिलेलं आहे आणि याला मस्त आता पाणी देणार आहे. माझ्याकडे भरपूर असे झाडं असल्यामुळे मी असं पायपानेच पाणी देते, कारण बकेटीने मगाने पाणी दिलं तर त्याला देण्यासाठी खूप वेळ जातो. तर इथे बघू शकता मी असाच पाईप लावून घेतलेला आहे आणि इथे पाणी देण्याची सुद्धा छान प्रकारे मी इथे नळ घेऊन त्या पाईपाद्वारे मी माझ्या सर्व बागेला पाणी देते. इथे बघू शकता आता मी या ज्या पपयाचे प्लांट लावून घेतलेले आहेत त्यामध्ये